नमस्कार मित्रांनो, भारताचे संविधान याबद्दल मी आपल्याला माहिती देत आहे. आपलं भारताचं संविधान काय आहे व आपले मूलभूत अधिकार काय आहे, आपण जे मतदान करतो याच्याने काय फरक पडतो, तुम्हाला याबद्दलची काही माहिती आहे का? तर ही माहिती भारताचं संविधान समजल्याशिवाय नाही कळणार. आपण जे मतदान करतो ते किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतो, आपल्या भारताच्या कायद्यामध्ये काय बदल घडतो, तेच म्हणजे आपल्या मतदानाचा अधिकार. तर मी यापुढची जी माहिती तुम्हाला सांगणार आहे, ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भारतातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या भारताचं संविधान, आपले कायदे पोहोचवण्यासाठी मला मदत करा आणि आपलं नॉलेज वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर पुढची माहिती ही आहे की संघराज्य प्रणाली काय आहे. भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग 6 अन्वये राज्यांच्या सत्ता हक्क कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानांप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख व राज्यपाल राष्ट्रपतींप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचं शासन केंद्राद्वारे बरखास्त केलं जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारास भासली. राज्य संघराज्यांपासून फुटू नये यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यात याच कारणास्तव उशीर झाला. अधिकृत भाषा म्हणजे काय? आपली जी अधिकृत भाषा आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या भाषेचं वरती प्रेम करतो आणि ती भाषेवरती प्रेम करत असताना आपण आपली भाषा किती महत्त्वाची आहे आणि त्याला किती महत्त्व दिलं गेलेलं आहे याच्यामध्ये माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटना समितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आठवणीतील नमूद केलेले आहे. राज्यघटनेच्या आर्टिकल 343 अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. याचसोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेचा राष्ट्रभाषा नव्हे तर